खरं तर तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती आहे. या राज्यातल्या शेतकऱ्याचा आज नुकसान झालं तर त्याचा विमा 2 वर्षांनी मिळतो किंवा त्याला कधी मिळालाय, कधीचा हे पण कळत नाही आणि त्याला सातत्याने संघर्ष करावा लागतो. ही अतिशय दुर्दैवी वेळ आहे. शेखर गायकवाड सर आपल्यासोबत आहेत. गायकवाड सर, मी सुरुवातीला जेव्हा ओपनिंग रिमार्कमध्ये सांगितलं त्याप्रमाणे आपण 72चा दुष्काळ पाहिला या मराठवाड्यातला एक किंवा महाराष्ट्रामध्ये पूर्ण दुष्काळ होता तो. आपण किल्लारीचा भूकंप बघितला, त्याच्यामधून उभे राहताना बघितलं. या सगळ्या संकटातनं आम्ही काय शिकलं आणि आता या परिस्थितीमध्ये आज जे संकट उभं टाकलेलं आहे, ज्या संकटात शेतकरी आहे त्याचं वेगवेगळ्या पद्धतीचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे. हे पुनर्वसन प्रामुख्यानं कुठलं असायला हवं आणि ते कसं करता येऊ शकतं आपल्याला? मी स्वतः लातूर भूकंपामध्ये पण काम केलं काही काळ. पहिल्या सुरुवातीचं 1 वर्ष. हं, हं. फार दूरगामी असा निर्णय या विशिष्ट संकटापुरता आपल्याला घ्यायला पाहिजे. बरं. आणि तो म्हणजे मला असं वाटतंय, आज जरी मराठवाड्यातली अनेक ठिकाणी माती वाहून गेली आहे, जमिनी वाहून गेल्या आहेत, खरवडून गेल्या आहेत. याचा परिणाम पुढचे 25-30 वर्ष म्हणजे 2 पिढ्यांपर्यंत राहील असं आज तरी स्पष्टपणे आपल्याला जाणवत आहे. हं, हं. 1 सेंटीमीटर माती तयार व्हायला साधारण 100 ते 400 वर्ष लागतंय आणि उष्ण भागामध्ये ह्याला 1000 वर्ष लागतंय. हं. तर म्हणून आपण विमा उतरवताना सुद्धा नवे पॅरामीटरची पण गरज आहे. तुम्ही जे सुरुवातीला सांगितलं, की शेतकऱ्याची माती हेच मोठं ॲसेट आहे. तर हो. ते ॲसेट हे आपण रिकॉग्नाइज करायला पाहिजे. हं, बरोबर हं. आहे. ते संपूर्ण मी मी मागे असा विचार मांडला होता, की तुम्ही सगळी जमीन 8ची कशी गहाण ठेवून देता? 1,00,000 जरी कर्ज घ्यायचं असलं, तर त्याची 40,00,000ची जमीन कशी बँका गहाण घेतात? होय. या साध्या विषयावर आम्ही उत्तर का नाही काढू शकलो? हं, जर शेतीमध्ये रिस्क आहे, तर तुम्ही शहरी माणसाला 1,00,000 साठी 3,00,000ची सिक्युरिटी घेणार. हं. माझी मात्र 40,00,000ची जमीन कशी तुम्ही गहाण घेऊन मग सगळ्या जमिनी ब्लॉक करून टाकता? या मूलभूत प्रश्नांवर आम्ही ना नाबार्डने विचार केलाय, ना कोणी बँकांनी याच्यावर विचार केलाय. ते म्हणतात 8 वर जेवढी जमीन आहे ती सगळी मी लिहून घेणार. हं. त्याचबरोबर नाला बंडिंग आणि सपाटीकरण असे 2 कार्यक्रम आपण मृत संधारणमध्ये अनेक वर्ष राबवले. हां. कदाचित ह्या सगळ्या भागासाठी आपल्याला पुढची 10 ते 15 वर्षासाठीचा कार्यक्रम करून त्या शेतकऱ्याला पहिली जमीन जशी होती तशीच्या तशी इतक्या वर्षामध्ये आणून देऊ असं एक धोरण आखावं लागेल. हं. त्याचबरोबर नदीच्या पुनर्वसनामध्ये माझा सहभाग होता पुनर्जीवनामध्ये सांगली हां. जिल्ह्यामध्ये. हं. आणि आजच एक त्याची राज्यस्तरीय कार्यशाळा जल साक्षरतेची झाली. त्या त्यामध्ये ही चर्चा झाली, की ज्या ठिकाणी नद्यांचं व्यवस्थित पुनर्जीवन झालेलं आहे, अशा ठिकाणी हे नुकसान कमी झालेलं आपल्याला सापडतं. बरं, तर बरं. फक्त याच्यामध्ये मुद्दा काय आहे, की नदी एखाद्या गावापुरती नसते मर्यादित. हं, हं. तर लोकांनी धोरणकर्त्यांनी सुद्धा संकुचित विचार करायचं बंद करून टाकावं लागेल. हं. आणि नदी जर 50-100 गावातून वाहते तर सतत तिचा फ्लो कायम राहील अशा प्रकारचं धोरण, लाँग टर्म धोरण पण आम्हाला सगळ्या योजनांमध्ये आपल्याला आणावं लागेल. हं. कर्जाचं पुनर्गठन करणं, व्याजमुक्त काही काळासाठी, या वर्षीचं व्याजच न घेणं, अशा उपाययोजना सहजासहजी शक्य आहे. हं. पण बांधबंदिस्ती, सपाटीकरण, कदाचित गाळपेर जमिनी जिथं तयार होतात. आता काय होतं, काही ठिकाणी गाळ साठेल, हो. तिथं जमीन अधिक सुपीक होऊन जाईल. हं. त्याचबरोबर धरणामध्ये गाळ साठला असेल, तर तिथला गाळ पुढचे 3 वर्ष, 5 वर्ष हा शेतकऱ्यांना मोफत न्यायची सोय करावी लागेल. त्याची रॉयल्टी माफ करावी लागेल. अशा अनेक उपाययोजना करता येणं शक्य आहे. हं. मला असं वाटतं, शेतकरी मध्यवर्ती ठेवून एक धोरण ठरवायचा जर प्रयत्न केला, तर अनेक तज्ञांच्या चर्चेतून येणारे सगळे मुद्दे विचारात घेऊन एक आपल्याला लाँग टर्म पॉलिसी करता येणं शक्य आहे. आणि उद्देश हाच आहे सर. खरं तर आज आरोप प्रत्यारोपांच्या सगळ्या राजकीय गदारोळातून बाहेर पडत कुठला आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव ह्या सगळ्या चर्चेतून बाहेर पडत आय लव्ह शेतकरी ही जी भूमिका आम्ही घेतली आणि तुमच्या तज्ज्ञांसोबत बोलतोय, कारण राज्यातला शेतकरी या टीव्हीच्या स्क्रीनकडे मोठ्या आशेनं पाहतोय. म्हणून आज तुमच्यासारख्या तज्ज्ञांनी इथं येणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे सर, कारण तुमचं ज्ञान या महाराष्ट्राला हवं आहे. तुम्ही जे आतापर्यंत योगदान दिले ते या महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. एक कृषी छोटा मुद्दा हां, सांगतो. प्लीज सर, मागच्या प्लीज. 144 वर्षाच्या जो मेट्रोलॉजीचा डेटा आहे, हं. त्याच्यानुसार त्यांनी आता अ, मागे एका राष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये जाहीर केलं, की पावसाचे दिवस हे हं. कमी होत आहेत. बरं. पूर्वी जर 3 महिने पाऊस पडत असेल, तर ते प्रॅक्टिकली आता मराठवाड्यामध्ये 37 ते 46 दिवस याच्यापेक्षा जास्त पाऊस पडत नाही.
म्हणजे 200 दिवस पडणारा किंवा 150 दिवस पडणारा पाऊस कमी दिवस पडत असल्यामुळे पावसाची इंटेन्सिटी वाढल्याचं स्पष्टपणे मेट्रोलॉजीने म्हटलं आहे. बर तर बर याचा उपयोग आपण आपलं धोरण करताना करायलाच पाहिजे निश्चितपणे. निश्चित सर. आणि त्या अनुषंगाने आपली धोरणं आखायला हवीत असं तुम्ही म्हणताय. उदय देवळानकर सर आपल्यासोबत आहेत. देवळानकर सर, आज बाजारातली पत घसरली आहे शेतकऱ्याची आणि अशा वेळी तो संकटात आहे म्हणून बाजारात जे सगळे ते खाजगी सावकार आहेत ते दबा धरून बसलेले आहेत. मी सुरुवातीला उल्लेख केला आपल्याला, तो दुष्काळातला एक फोटो आठवत असेल, जगप्रसिद्ध फोटो आहे तो, की तिकडे ते कुपोषित बाळ असतं आणि बाजूला गिधाड असतं. ते बाळ कधी एकदा मरतंय आणि मग गिधाड, मी कधी लचका तोडतोय असं ते गिधाड बघतो.